हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राजेश कागणे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 12वी इंग्रजी प्रकरण क्रमांक 1 अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे यावरती जे ब्रेन स्टॉर्मिंग क्वेश्चन्स दिलेले आहेत, पेज नंबर 7, 8 आणि 9 या आपल्या टेक्स्टबुकच्या पेज नंबरवरती आपण ते प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, ह्या प्रश्नाची उत्तर पाहत असताना तुमच्यासमोर टेक्स्टबुक असणं अतिशय आवश्यक आहे. बघा, पेज नंबर 7 जर तुम्ही काढलात तर पेज नंबर 7वरती तुम्हाला ब्रेन स्टॉर्मिंगसाठी काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, गिवन बिलो आर सम डिस्क्रिप्शन्स, डिस्कस विथ देम युअर पार्टनर अँड फाइंड आउट वन वर्ड फॉर इच देम. अँड एक्झाम्पल इज गिवन फॉर यू. पहिलं उदाहरण तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे. द सायंटिफिक स्टडी ऑफ द युनिवर्स अँड ऑब्जेक्ट इन इट इन्क्लुडिंग स्टार, प्लॅनेट, नेबुलेट अँड गॅलेक्सी. या ठिकाणी मित्रांनो, जर आपण तुम्ही पाहिलं तर स्टार, चांदण्या, उपग्रह आणि गॅलेक्सी या सगळ्यांचा अभ्यास करणारं कोणतं शास्त्र असेल तर या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी इथं लिहून दिलेलं आहे, ॲस्ट्रॉनॉमी म्हणजेच खगोलशास्त्र. आपण जर दुसऱ्या प्रश्नाचा उत्तर पाहण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी दुसरं अशा प्रकारचं प्रश्न आहे, द स्टडी ऑफ मुव्हमेंट ऑफ द प्लॅनेट, सन, मून अँड स्टार्स. सूर्य आणि चंद्र आणि चांदण्या किंवा उपग्रह यांचा मानवी जीवनावरती काय परिणाम होतो या शास्त्राचा अभ्यास करणारं शास्त्र कोणतं तर याला ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे ज्योतिषशास्त्र असं म्हटलं जातं. म्हणजे नंबर 2च्या प्रश्नाचं उत्तर ॲस्ट्रॉलॉजी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सी आपण जर पाहण्याचा प्रयत्न केला, प्रेडिक्शन व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर. भविष्यात अंदाज घेणारं कोणतं शास्त्र असेल भविष्याचा तर हवामान खातं ज्याला आपण म्हणतो त्याला फोरकास्ट असं या ठिकाणी उत्तर आहे. डी जर आपण पाहिलं तर सायंटिफिक डिसिप्लिन दॅट स्टडीज मेंटल स्टेट्स अँड प्रोसेस अँड बिहेवियर इन ह्युमन अँड अदर ॲनिमल्स. आणि या ठिकाणी माणसाच्या किंवा प्राण्यांच्या जर मनाचा अभ्यास करणारं शास्त्र जर कोणतं असेल तर या ठिकाणी सायकोलॉजी ज्याला आपण म्हणतो त्याला या ठिकाणी मानसशास्त्र असा शब्द प्रयोग केलेला आहे. मित्रांनो, या तीनही या प्रकारे या ठिकाणी आपण या प्रश्नांची उत्तरं इथं पाहिलेली आहेत. यामध्ये दुसरा प्रश्न जर पाहिला तर तो काय आहे, इन द स्टोरी वी आर टोल्ड दॅट द टाउन हॉल पार्क वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज अँड फॉर an astrologer to build his business, to discuss in group and list exceptional qualities of the place. या ठिकाणी या गोष्टीमध्ये टाउन हॉल हे पार्क या ज्योतिषाने निवडलेलं आहे. या टाउन हॉल या पार्कचे काय फायदे आहेत या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची, डिस्कस करायचे. यामध्ये एक तुम्हाला दिलेला आहे, त्यामध्ये तो याच ठिकाणी म्हणजे चौकामध्ये ज्योतिषी आपलं ज्योतिषाचं दुकान टाकून का बसत असतो, त्याचे काय फायदे आहेत. त्यामध्ये नंबर 1 उत्तरामध्ये जर आपण पाहिलं तर नंबर 1 सर्जिंग क्राऊड म्हणजे त्या ठिकाणी गजबजलेली वस्ती असते. नंबर 2 विद्यार्थी मित्रांनो, इथे आता तुम्हाला पुढे लिहून घ्यायचे आहे किंवा मी या PDF मध्ये तुम्हाला दिलेलंच आहे. नंबर 2 अ व्हरायटी ऑफ द ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स. बघा, या ठिकाणी भरपूर अशा प्रकारचे उद्योगधंदे त्या ठिकाणी असतात. त्याचबरोबर लाऊड अँड नॉयजी, तिथला जे काही एरिया जो आहे तो पूर्णपणे लोकांनी गच्च भरलेला असतो आणि पूर्णपणे तिथे लोक असतात म्हणून भविष्य पाहण्यासाठी त्या ठिकाणी लोक येतील. पुढे जर आपण बघितलं, अ पोर्शन ऑफ पीपल वेस्टेड टाईम जस्ट लॉंगिंग अराउंड. आणि तिथं भरपूर लोक जे काही आहेत त्या ठिकाणी लोक असे दिसतील की ज्यांना काही कामही सुद्धा नाही, परंतु जेणेकरून आपलं भविष्य पाहायला तरी ते या ठिकाणी थांबतील. त्याचबरोबर पुढचा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, त्यामध्ये काय दिले ते प्रश्न क्रमांक 3मध्ये, द ॲस्ट्रॉलॉजर नेव्हर ओपन हिज माउथ टिल ऑदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 मिनिट, डिस्कस द रिझन बिहाइंड हिज ॲक्ट. या ठिकाणी ॲस्ट्रॉलॉजर हा काय करत असतो, समोरच्या व्यक्तीचं जवळपास 10 मिनिट ऐकून घेतो आणि त्यानंतर आपलं भविष्य सांगायला सुरुवात करत असतो. बघा, या ठिकाणी ही स्ट्रॅटेजी व्यक्त केलेली आहे. याच्या पाठीमागचं कारण काय असेल, का तो ॲस्ट्रॉलॉजर या ठिकाणी त्या समोरच्या व्यक्तीला 10 मिनिटं वेळ देत असावा. बघा, त्याची कारणं काय आहेत. नंबर 1 आपण या उत्तरामध्ये पाहूयात. नंबर 1, ही इज गुड ॲट रीडिंग द पीपल. लोकांचं मत जे काही आहे तो वाचण्याचं तो सगळ्यात आधी प्रयत्न करत असतो. त्यानंतर इथं जर पाहिलं आपण, 10 मिनिट गिव्ह हिम इनफ ऑपॉर्च्युनिटी टू गिव्ह आन्सर
फॉर द आन्सर ऑफ द सम कन्सर्न पीपल. समोरच्या व्यक्तीचा जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्याला 10 मिनटं भरपूर अशा प्रकारचा वेळ मिळतो. त्याचबरोबर पुढे जर आपण नंबर 3 पाहिलं त्याचंच उत्तर, तर ही बिकेम अ गुड जज ऑफ ह्युमन कॅरेक्टर बाय प्रॅक्टिसिंग अ लाँग टाईम. तो का वेळ देत असतो समोरच्या व्यक्तीला? कारण समोरच्या व्यक्तीचा चरित्र्याचा अभ्यास करण्यासाठी तो त्याला वेळ देत समोरच्या व्यक्तीला वेळ देत असतो आणि खरं म्हणजे ही त्याची सवय झालेली आहे भरपूर दिवसापासूनची. नंबर 4 जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर ही वॉज एक्सपर्ट इन टू अट्रॅक्टिंग पीपल अँड माइंड टुवर्ड्स हिम. लोकांच्या मनाचा अभ्यास करण्यात, लोकांना आकर्षित करण्यामध्ये तो एक्सपर्ट झालेला असतो. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पुढे पाहिलं, पुढचा प्रश्न A2 हा प्रश्न दिलेला आहे बघा. द टॅक्टिक्स यूज्ड बाय ॲस्ट्रॉलॉजर टू अर्न हिज वेजेस. आता या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रकारच्या टॅक्ट तो वापरत असतो? त्याला आपला उपजीविका त्या संबंधित ज्योतिषाला जर करावायची असेल अशा वेळेला कोणत्या टॅक्ट वापरतो तो? बघा, उत्तरामध्ये आपण काय देऊयात? एक उत्तर आपल्याला इथं दिलेलं आहे. कोणतं उत्तर दिलेलं आहे? जस्ट द टॅक्टिक्स. नंबर 1 ॲनालिसिस ऑफ ह्युमन ट्रबल. तो काय करत असतो? लोकांना भविष्य सांगायचं असेल तर माणसांना, प्रत्येक व्यक्तीला कोणत्या कोणत्या प्रकारचे कॉमन त्रास असतात प्रत्येक व्यक्तीला, ते तो आधी फाइंड करत असतो. जेणेकरून कोणताही व्यक्ती आला तर त्याला तो सांगतो की अशा अशा प्रकारचं तुमचं भविष्य आहे, तुमच्या जीवनामध्ये असं आहे. नंबर 2 एक्सपर्टाईज ऑन द प्रिसेप्शन ऑफ ह्युमन माइंड. मानवी मनाचा अझम्पशन म्हणजे ग्राह्य धरून एक काय नेमकं लागतं समोरच्या व्यक्तीला, काय बोलल्याने तो आकर्षित होतो, हे त्याने अभ्यास केलेला असतो. नंबर 3 लिसन फॉर 10 मिनिट टू गेट इन्फॉर्मेशन टू गिव्ह आन्सर अँड ॲडव्हाइस. समोरच्या व्यक्तीचं म्हणणं तो 10 मिनटं ऐकून घेतो जेणेकरून त्याला उत्तर आपल्याला व्यवस्थितपणे देता येईल. नंबर 4 से इंड्युअरिंग वर्ड्स टू इम्प्रेस द क्लायंट्स. आणि समोरचा जो ग्राहक आहे, क्लायंट म्हणजे ग्राहक, त्या ग्राहकाला असे काही तो शब्द वापरत असतो जेणेकरून तो समोरचा व्यक्ती त्याच्यावरती परिणामित होईल, त्याच्यापासून त्याला एक योग्य आणि सुटेबल वाटेल. बघा मित्रांनो, याच प्रश्नामध्ये पुढचे नंबर 2 दिलेला आहे पेज क्रमांक 8 वरतीच. ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स अपीअरन्स हेल्प टू क्रिएट इम्प्रेशन ऑन हिज क्लायंट, कम्प्लीट द फॉलोइंग. आणि बघा या ठिकाणी खाली एक चार्ट दिलेला आहे आणि खाली ॲस्ट्रॉलॉजरचा अपीअरन्स कशा प्रकारचा आहे ते इथं वर्णन करा म्हटलेलं आहे. बघा ॲस्ट्रॉलॉजर कसा दिसतो आपण अभ्यासलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. नंबर 1 आन्सरमध्ये पाहत असताना, नंबर 1 द टर्बन ऑन हिज हेड. डोक्यावरती मोठा फेटा आहे. नंबर 2 हिज फोरहेड वॉज पेंटेड विथ सेक्रेड ॲस अँड वर्मिलियॉन. कुंकू आणि हळद आणि त्याचबरोबर त्या राखसुद्धा त्याच्या कपाळावरती व्यवस्थितपणे डेकोरेट केलेलं आहे त्याचं कपाळ. नंबर 3 हिज शार्प अँड ग्लिनिंग आईज ॲपियर्ड प्रोफेटिक. आणि बघा त्याचे जे डोळे आहेत ते अतिशय समोरच्या व्यक्तीला आकर्षित करतील अशा प्रकारचे आहेत. नंबर 4 डार्क विस्कर्स स्ट्रीमिंग डाऊन हिज चिक्स. आणि त्याच्या गालावरती सुद्धा एक व्यवस्थित अशा प्रकारचे डेकोरेशन केलेलं हे आपण चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर हे होऊ शकतं. पुढचा नंबर 3चा प्रश्न काय दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? बघा, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड चूज द करेक्ट वन. खाली दिलेले जे काही सेंटेन्सेस आहेत ते वाचा आणि करेक्ट अशा पद्धतीचं एक चार ऑप्शन दिले आहेत. 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन पहा. बघा या ठिकाणी पहिला प्रश्न काय आहे? द ॲस्ट्रॉलॉजर सेज दॅट इफ गुरुनायक डज नॉट लिव्ह हिज व्हिलेज अगेन ही वूड. बघा या प्रश्नाचं उत्तर आहे फेस डेंजर. त्यानंतर नंबर 2 अकॉर्डिंग टू द नॅरेटर ॲस्ट्रॉलॉजर सक्सेस इन हिज प्रोफेशन इज प्रिलिमिनरी ड्यू टू. या प्रश्नाचं काय उत्तर आहे? बघा इथे आहे नंबर 4 ऑप्शन इथे दिलेला आहे, हिज अंडरस्टँडिंग ऑफ पीपल. त्याचबरोबर पुढे काय दिलेलं आहे बघा, द स्टोरी सजेस्ट दॅट द ॲस्ट्रॉलॉजर्स कॉमेंट अँड ऑब्झर्वेशन प्लीज बाय द पीपल. या प्रश्नाचं आपल्याला उत्तर या ठिकाणी घेता येईल विद्यार्थी मित्रांनो. ते आहे फ्लॅटरिंग देम और सपोर्टिंग देअर ओन व्ह्यूज. पुढचं प्रश्न काय आहे? गुरुनायक कन्सल्ट्स द ॲस्ट्रॉलॉजर बिकॉज ही वॉन्ट्स टू. याचं उत्तर काय घेता येईल? गेट द आन्सर टू अ स्पेसिफिक क्वेश्चन. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे? गुरुनायक इज लुकिंग फॉर द मॅन हू ट्राईड टू किल हिम. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे घेता येईल टू टेक रिव्हेंज. नंबर नेक्स्ट F आपण प्रश्न बघूयात. द ॲस्ट्रॉलॉजर्स रिमार्क मेक गुरुनायक फील फॉर द फॉलोइंग एक्सेप्ट. त्याचं उत्तर मिळेल आपल्याला सस्पिशियस. रिॲक्शन ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ टू हिज न्यू सजेस्ट दॅट
सी याचा ऑप्शन आपल्याला घेता येईल, वॉज. सी वॉज अनअवेअर ऑफ हिज पास्ट. त्याचबरोबर पुढचा आणखी एक प्रश्न दिलेला आहे बघा. त्या प्रश्नाचं उत्तर आपण जर शोधण्याचा प्रयत्न केला, प्रश्न काय आहे, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड फाइंड आउट ट्रू ऑर फॉल्स. या ठिकाणी ट्रू ऑर फॉल्स आपल्याला सर्च करायचे विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये प्रश्न काय आहेत बघा. पहिला प्रश्न आहे, द ॲस्ट्रॉलॉजर गेव अ करेक्ट प्रेडिक्शन टू द क्लायंट अबाउट हिज पास्ट दॅट ही वॉज स्टब्ड थ्रू इन टू द वेल अँड जस्ट द लेफ्ट टू डेड. हे जे सेंटेन्स आहे हे करेक्ट आहे, हे ट्रू सेंटेन्स आहे. म्हणजेच ज्या गुरु नायकला त्याने भविष्य सांगितलं होतं, तुम्हाला विहिरीत ढकलून देण्यात आलं होतं, मारण्याचा प्रयत्न केला होता, हे उत्तर बरोबर आहे. बी बघूयात आपण या ठिकाणी. वेन द ॲस्ट्रॉलॉजर केम टू नो दॅट द मॅन हुम ही किल अलाइव्ह ही फेल्ट दॅट ही वॉज रिलीव्ह विथ हिज गिल्ट. आणि हे जे काही उत्तर आहे हे सुद्धा एक सेंटेन्स करेक्ट आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शी जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर द ॲस्ट्रॉलॉजर ट्राईड टू बॅक आउट द डील अँड टॉक अबाउट द क्लायंट्स पास्ट. हे मात्र रॉंग सेंटेन्स आहे. द ॲस्ट्रॉलॉजर रेस्क्यू हिमसेल्फ फ्रॉम गुरुनायक रिवेंज. हे करेक्ट सेंटेन्स आहे. द मोरल ऑफ द स्टोरी इज वी मस्ट रिस्पॉन्सिबल अबाउट दॅट वी हॅव डन अँड शुड नॉट रन अवे फ्रॉम एनी मिस्टेक. हे सेंटेन्स आहे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो करेक्ट अशा प्रकारचं सेंटेन्स आहे. पुढचा जर आपण प्रश्न पाहिला तर द ॲस्ट्रॉलॉजर हॅज चेंज्ड हिज अपीअरन्स अँड अ पर्सना व्हेन ही अराइव्ड इन द सिटी गिव्ह स्पेसिफिक रिझन. बघा या ठिकाणी एक आपल्याला उत्तर काय देता येईल की तो व्यक्ती जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तो या ठिकाणी शहरामध्ये आल्याच्या नंतर स्वतःला त्याने का बदलून टाकलेला आहे, का त्याचे अपीअरन्स बदललेले आहे. आधी तर तो ॲस्ट्रॉलॉजर नव्हता, मग आता तो असा का झालेला आहे, ॲस्ट्रॉलॉजर ज्योतिष का दुसऱ्यांचं सांगतो आहे. बघा याचं उत्तर तुम्ही लिहून घ्या. याचं उत्तर, द ॲस्ट्रॉलॉजर इन दिस स्टोरी नेव्हर प्लॅन टू टेक अप ॲस्ट्रॉलॉजी ॲज हिज प्रोफेशन सिन्स ही हॅड नो प्रायर नॉलेज अबाउट द सब्जेक्ट. आधी सुरुवातीला त्याला कुठल्याही प्रकारचं खरं म्हणजे याच्याविषयी ज्ञान नव्हतं, परंतु ओनली ही हॅड अर्न हिज ब्रेड अँड बटर इन द सिटी विथ द हेल्प ऑफ हिज प्रोफेशन. आणि फक्त आपली रोजीरोटी कमवावी म्हणून त्याने हा व्यवसाय सुरू केला शहरात आल्याच्या नंतर. इट वॉज हिज ॲन्सेस्ट्रल प्रोफेशन. आणि मुळामध्ये खरं म्हणजे त्याचा वडिलोपार्जित व्यवसाय होता, परंतु तो आधी तो करत नव्हता. ॲक्च्युली ही हॅड टू लिव्ह हिज प्रोफेशन अँड होम ड्यू टू सम अनअवॉइडेबल प्रॉब्लेम इन हिज लाईफ. आणि त्याने हा व्यवसाय म्हणजे सुरुवातीपासून सोडून दिलेला होता, त्याची कारणं वेगळी होती. सो ही वूड चेंज हिज अपीअरन्स विथ हिज कॉस्ट्यूम अँड डेव्हलप द स्किल टू लिसनिंग टू नो रिक्वायरमेंट ऑफ हिज क्लायंट. आणि क्लायंट म्हणजे ग्राहक, समोरून आलेल्या व्यक्तीचं भविष्य सांगण्यासाठी त्याने त्याचा पोशाख त्याला बदलावा लागणार होता. ज्योतिषी म्हणून लोकांच्या समोर उभं राहावं लागणार होतं, म्हणून त्याने त्याचा पोशाख बदललेला होता. ही वूड प्रॅक्टिस गेसवर्क बेस्ड द कलेक्टर इन्फॉर्मेशन ऑन द स्पॉट अँड जस्ट द क्रिएट अॅन इल्युजन फॉर द ज्युनियर ॲस्ट्रॉलॉजर. आणि आपण फार मोठ्या अशा प्रकारचे ज्योतिषतज्ञ आहोत अशा प्रकारचं त्याने या ठिकाणी लोकांच्या समोर सांगत असे. विद्यार्थी मित्रांनो बघा पुढचा प्रश्न जो आहे पेज नंबर 9 वरती शेवटचा प्रश्न. द डार्कनेस लोड दॅट वॉज इनसाइड द ॲस्ट्रॉलॉजर हॅज अपीअर्ड थ्रू धिस सेंटेन्स एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ द टायटल अँड ॲस्ट्रॉलॉजर. ॲस्ट्रॉलॉजर हे जे काही टायटल आहे हे जे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचे 2-4 ओळींमध्ये. बघा याचं उत्तर आपण लिहून घ्या. द ॲस्ट्रॉलॉजर ऑलवेज फेल्ट गिल्टी ऑफ किलिंग अ मॅन व्हेन ही हॅड बीन द यंगस्टर. बघा त्या ठिकाणी जेव्हा तो मोठा झालेला होता त्यावेळेस त्याने पूर्वी एका माणसाला गावामध्ये मारलेलं होतं, तेव्हा मोठा झाल्यानंतर त्याला स्वतःला वाटत होतं, वाईट वाटत होतं. ॲज ही मॅच्युअर्ड ही अंडरस्टूड हिज मिस्टेक ऑफ कमिटिंग अ क्राईम ॲज ही हॅड बीन ड्रंक अँड हॅड कॉरल बॅडली व्हाईल गॅम्बलिंग. जेव्हा गावामध्ये होता तो त्यावेळेला एका व्यक्तीसोबत भांडण झालं होतं जुगार खेळत असताना आणि त्या व्यक्तीला त्याने मारलेलं होतं. दो इट माईट हॅव बीन unintentional, he always held himself responsible for the death of the innocent man. The day he saw the man alive standing in front of him, he was
relief of his guilt and was happy that he could come out heavy burden committing the serious crime like murder. So the day was special for him and he could have a पीसफुल स्लीप. बघा या ठिकाणी त्याला काय वाटतं की आपण ज्या व्यक्तीला मारलं होतं तो माणूस बिचारा मृत्युमुखी पडलेला नाही आणि तो आज आपल्याला दिसलेला आहे आणि म्हणून आपण त्या वेळेस जे काही केलेलं होतं त्याचे आपण गुन्हेगार नाहीत. पेज नंबर 10वरती आपल्याला एक प्रश्न दिला आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा त्याचंही उत्तर आपण बघूया त्या ठिकाणी. द ॲस्ट्रॉलॉजर फील relieve that Guru is not dead as it relieve a great burden from him and critically justify the statement and explain. बघा ॲस्ट्रॉलॉजरला असं वाटलं होतं की आता आपण ज्या व्यक्तीला मारलं होतं तो जो गुरुनायक होता तो मृत्युमुखी पडलेला नव्हता आणि म्हणून इथं आपण खऱ्या गुन्ह्यातून दोषमुक्त झालेलो आहोत असं आपल्याला वाटतं. याचं स्पष्टीकरण द्या. उत्तर बघा. The astrologer felt relieved to see Guru is alive because he was carrying a great burden of murder of him. He ran away from home to save himself from the punishment and leading life like a normal person. But his feeling of self-satisfaction of seeing Guru alive showed that he did not have any remorse from the commitment of the crime and he felt to relieve that an attempt to murder was a serious crime and also his wife's reaction to his confession to prove that. आणि याला या ठिकाणी लक्षात आलेलं होतं की आपण ज्या व्यक्तीला मारलं होतं तो व्यक्ती जिवंत आहे, आपण कुठल्याही प्रकारचा गुन्हा केला नव्हता. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. द ॲस्ट्रॉलॉजर विन्स गेट द सिम्पथी ऑफ क्रिटिसिझम रीडर्स इन द एंड एक्सप्रेस युअर ओपिनियन विथ द सपोर्ट ऑफ द मेन स्टोरी. ॲस्ट्रॉलॉजर जे काय होता त्याला स्वतःला लोकांची सहानुभूती मिळाली होती. याविषयी तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल. बघा इथे ॲस्ट्रॉलॉजरला सहानुभूती जेव्हा लोकांची मिळालेली होती तेव्हा तो जिंकलेला होता की ज्याला असं वाटलं होतं आपण कुठलाही खून केलेला नाही म्हणून. उत्तर पहा. ॲज पर माय ओपिनियन माझ्या मते, कारण हा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे बघा मित्रांनो. ॲज पर माय ओपिनियन द ॲस्ट्रॉलॉजर डज नॉट विन सिम्पथी फ्रॉम एनी सेन्सिबल पर्सन. कुठल्याही प्रकारच्या भाऊक व्यक्तीकडनं खरं म्हणजे त्याला सहानुभूती मिळत नव्हती. इनफॅक्ट फ्रॉम द बिगिनिंग ही ॲपियर्स ॲज टू बी अ कोन मॅन टू मी टू ॲज ही चीट पीपल बाय फॉल्स प्रेडिक्शन. सुरुवातीला असं वाटलं होतं खरं म्हणजे तो चुकीची माहिती दाखवून लोकांना फसवत आहे. ही डज नॉट हॅव एनी नॉलेज ऑफ ॲस्ट्रॉनॉमी बट अर्न लाईव्हलीहूड बाय श्रूड गेसवर्क. फक्त एक छोटासा अंदाज बांधत होता तो आणि लोकांना भविष्य सांगत होता. ही वॉज डिसिसिव्हिंग इनोसंट कस्टमर्स अँड ॲडवायसिंग आन्सर देम. लोकांना खरं म्हणजे तो या ठिकाणी चुकीची उत्तरं देत होता. When he met Guru, he relieved and considered himself that he is not murderer. I think he is not a person to be sympathized. आणि खरं म्हणजे या ठिकाणी मला असं वाटतं लोकांनी सहानुभूती याची दाखवण्याची गरज नाही, कारण तो चुकीचं भविष्य लोकांचं सांगत होता, कारण तो एक्सपर्ट याच्यामध्ये नव्हता. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. इफ वी हॅव टू इरॅडिकेट द सुपरस्टिशन अँड अदर इल प्रॅक्टिसेस फ्रॉम आवर सोसायटी, व्हॉट स्टेप्स वूड यू लाईक टू सजेस्ट. जर अशा प्रकारचे चुकीचे प्रॅक्टिस लोक करत असतील तर तुम्ही याला काय सुचवाल. इफ वी हॅव उत्तर बघा. इफ वी हॅव टू इरॅडिकेट सुपरस्टिशन अँड अदर इल प्रॅक्टिसेस फ्रॉम आवर सोसायटी, आय सजेस्ट टू एज्युकेट पीपल अबाउट नेगेटिव्ह एफर्ट्स सच रिजिडीज लॉजिकली. पर एव्हरी पर्सन शुड बी able to follow the logic and conviction power of education. Education broaden the mind and can mold people against age-old superstitious beliefs to a large extent. Education gives the power to get rid from the blind faith. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न क्रमांक 10 दिलेला आहे. In the story, astrologer has a great listening power. Listening help in developing good reactions with people. एक्सप्रेस युअर ओन युअर ओपिनियन. तुमचं मत सांगा याविषयी. ॲस्ट्रॉलॉजर हॅज अ ग्रेट लिसनिंग पॉवर. तो ऐकून घेत होता समोरच्याचं. तुमचं मत काय आहे आधी तो का ऐकून घ्यायचा. आय थिंक लिसनिंग हेल्प डेव्हलपिंग गुड रिलेशन्स विथ द पीपल. इट डेव्हलप्स बाय ओनली प्रॅक्टिस. लिसनिंग नीड्स concentration with the help of a person to understand just the perspective and motive of the speaker. खरं म्हणजे ऐकून घेणं ही अतिशय चांगल्या प्रकारचा गुण आहे आणि जो गुणच्या ज्योतिषाकडे होता. अ गुड लिसनर कॅन गुड प्लॅनर और
her own strategy for giving proper answer, many disasters can be avoided if problem is heard properly. Students should be trained to be attractive listeners so that they can accomplish the job with perfection. बघा, व्यवस्थित ऐकून घेणारा जो असतो तो ऐकून घेतल्याच्या नंतर त्याला त्याचे वेगवेगळे प्लानसुद्धा व्यवस्थितपणे ठरवता येतात, हे आपण ज्योतिषाकडनं इथं लक्षात घेतो. विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्त जे काही प्रश्न या ठिकाणी ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात.